काही सुप्रीम कोर्टबद्दल आपण शिकलो, नवीन नवीन गोष्टी आपण जाणून घेतल्या, बरोबर. फॅक्च्युअल पण घेतल्या आणि कन्सेप्च्युअल पण सुद्धा घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा ऍक्ट शिकवला, 1968चा ऍक्ट, जजेस इन्क्वायरी ऍक्ट, बरोबर. मग तुम्हाला मी काल हे सुद्धा सांगितलं की जर हा न्यायाधीशांना किंवा इतर न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी संविधानामध्ये तरतूद दिली आहे. संविधानामध्ये तरतूद दिली आहे. कोणत्या ऍक्टमध्ये? या कायद्यामध्ये तरतूद दिली आहे. मग संसद काढतं का यांना पदावरून? हो, संसद काढतं. पण शेवटी रेकमेंडेशन करायचं पाहिजे. रेकमेंडेशन त्याला सिग्नेचर करायला पाहिजे प्रेसिडेंट. आपण इथपर्यंत कराल. मग तुम्हाला सांगितलं मी कोणत्या गृहामध्ये वाटतं. कोणत्याही गृहामध्ये प्रस्ताव येतो, लोकसभा असो की राज्यसभा असो. या कायद्यामध्ये ना कोणत्याही गृहामध्ये प्रस्ताव आणता येतो, लोकसभा किंवा फक्त एकच अट आहे, लोकसभेमध्ये आला तिथं 100 लोकांचा पाठिंबा पाहिजे, बरोबर. आणि राज्यसभेमध्ये मांडायचं असेल तर किती लोकांचा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? राज्यसभेमध्ये मांडायचं असेल तर 50 मेंबर्स, बरोबर. हीच एक कंडिशन आहे. मग सेकंड कंडिशन काय? एक तर इथला सभापती ऍक्सेप्ट करेल, म्हणजे स्वीकृत करेल, किंवा त्याला रिजेक्ट करेल. त्याला रिजेक्ट करेल. सेम इथे सुद्धा ऍक्सेप्ट करेल आणि इथे सुद्धा रिजेक्ट करेल. नंतर केल्यानंतर 14 दिवसाचा वेळ देईल. 14 दिवसाचा वेळ. कशासाठी? की त्या भाऊला आपले मतं मांडण्यासाठी, बरोबर. नंतर काय होईल? या 14 दिवसामध्येच, या 14 दिवसाच्याच कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक कमिटी सुद्धा गठीत. काय? कमिटी सुद्धा गठीत. ही कमिटी काय करतं? या 2 शब्दाचा अर्थ लावतात. सर कोणते 2 शब्द? मिसबिहेवियर, गैरवर्तवणूक, आणि इनकॅपॅसिटी म्हणजे अकार्यक्षमता. या 2 शब्दाचा अर्थ तुमच्या संविधानामध्ये दिलेला नाही आहे. पण जर न्यायाधीशांना जर पदावरून काढायचं असेल तर या 2च शब्दावरून, या 2च कंडिशनवर त्याला काढता येतं. दुसऱ्या कोणत्याही कंडिशनवर त्याला पदावरून दूर करता येत नाही. पण याची व्याख्या संविधानामध्ये कुठेही नमूद नाही. याचा अर्थ लावण्यासाठी कमिटी, आणि या कमिटीमध्ये असतो 3 मेंबर. आपण एक्सप्लेन सुद्धा केली आहे. ठीक आहे. पहिला होता CGI, कोण असेल तर सिनियर मोस्ट जज. नंतर एखाद्या हायकोर्टचा सरन्यायाधीश CGS, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो इमिनंट ज्युरिस्ट. हा इमिनंट ज्युरिस्ट ना प्रेसिडेंटच्या आईमध्ये असला पाहिजे. पार्लिमेंट आहे, प्रेसिडेंट. ठीक आहे. हे लोक एक कमिटी मिळून काय करतात? या 2 शब्दाचा अर्थ लावतात आणि यांचे निर्णय या लोकसभेवर असो की राज्यसभेवर असो एक असंच बंधनकारक. मग बहुमत होतं, बहुमत लागतं, तो विशेष प्लस पूर्णतः बहुमत, आणि तो निघून जातो. दुसऱ्या हाऊसमध्ये इथे सुद्धा सेम बहुमत पाहिजे दुसऱ्या हाऊसमध्ये, आणि इथे सुद्धा मग झाल्यानंतर शेवटी राष्ट्रपती. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सरन्यायाधीशांना फक्त संसद पदावरून दूर करू शकतो, बरोबर का? सरन्यायाधीशांना फक्त संसद पदावरून दूर करू शकतो, बरोबर का? सांगा मला, चुकलंच चालेल, काही प्रॉब्लेम. संसद एकटी करूच शकत नाही. संसद एकटी करूच शकत नाही. त्याला प्रेसिडेंटची सिग्नेचर पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जोपर्यंत प्रेसिडेंटची सिग्नेचर मिळणार नाही, जोपर्यंत प्रेसिडेंटची प्रेसिडेंट होणार आहे, तोपर्यंत तो पदावरून दूर केला जाणार हो. म्हणजे आपल्याला दोघांची गरज पडते. कोणाची? तुम्हाला पार्लिमेंटची आणि तुमच्या प्रेसिडेंटची, बरोबर. आता क्लिअर झालं असेल. आता मला सांगतो, मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो. हे जे सगळं चाललं आहे, ही जी रिमोव्हची प्रक्रिया आहे, एकाच अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? एकाच सेशनमध्ये व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? सांगा मला. एकाच, अगदी बरोबर. व्हेरी गुड बोला, व्हेरी गुड. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सेशन म्हणजे एकाच सेशन मध्ये व्हायला पाहिजे, एकाच अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे, बरोबर. एकाच अधिवेशनामध्ये. त्याला एकापेक्षा जास्त अधिवेशन लागायला नको. जर एक अधिवेशन संपला तर ही प्रोसिजर पुन्हा काय होतं? बरखास्त होतं आणि याला पुन्हा मांडावी लागतं, बरोबर. दुसरं सेशन. व्हेरी गुड. तुम्हाला इथपर्यंत कळलं आहे. म्हणजे तुम्हाला आता एखाद्या सरन्यायाधीशाला पदावरून कसं दूर करायचं याची पूर्ण प्रक्रिया तुमच्या लक्षात येऊन येईल, बरोबर. आता आपण जाणार आहोत की छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजीज तुमच्या न्याय व्यवस्थेत.
तुमच्या न्यायव्यवस्थेमधल्या छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजी, बरोबर. त्या खूपच इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आयोग विचारतो नेहमी तिथे अनेक प्रश्न विचारतो. पहिली टर्म आहे हंगामी सभापती. हंगामी सभापती होतं, हंगामी सरन्यायाधीश. हंगामी सरन्यायाधीश पहिली जी टर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी टर्म आहे ती आहे हंगामी सरन्यायाधीश. हंगामी सरन्यायाधीश ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ऍक्टिंग CJI, ऍक्टिंग CJI, बरोबर. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा मी आता मला जर बरं नसतं 1-2 दिवस, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला सर्दी झाली, तुम्हाला कालच सांगितलं, काल सर्दीमुळे आपण जास्त वेळ क्लास सुद्धा नाही घेऊ, बरोबर. मला सर्दी झाली तर मी टेम्पररी पिरियडसाठी ॲब्सेंट राहील, बरोबर. टेम्पररी पिरियडसाठी ॲब्सेंट राहील. टेम्पररी पिरियडसाठी मी काय राहील, ॲब्सेंट राहील. पहिली कंडिशन की अरे मला सर्दी झालेली आहे, मी इथे येऊ शकत नाही, मी क्लासला येऊ शकत नाही, टेम्पररी पिरियडसाठी काय राहणार, मी ॲब्सेंट राहणार. सेकंड की मला चांगलं शिकवताच येत नाही, मी माझी कामं व्यवस्थित करून राहिला, मला पॉलिटी दिला आहे आणि मी जॉग्राफी शिकवून राहिलं, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे मी माझ्या इनकॅपॅसिटीमध्ये काम करतो आहे. कशामध्ये, माझ्या इनकॅपॅसिटीमध्ये काम करतो. माझ्याकडे जितकी कार्यक्षमता आहे मी तितकी कार्यक्षमतेने वापर करत नाही. फॉर एक्झाम्पल मला पॉलिटिक्स शिकवत आहेत, मी तुम्हाला राष्ट्रपतीचा टॉपिक घेतला, आपण समजा आपला कोणता ज्युडिशरी, आणि मी तुम्हाला शिकवतो पंचायत राज, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो जर असं असेल तर मी माझ्या इनकॅपॅसिटीमध्ये काम करतो, बरोबर. असं व्हायला नको पाहिजे. पण माझी डेथ झाली फॉर एक्झाम्पल, बरोबर. माझी काय झाली, डेथ झाली. तुम्हाला शिकवता डेथ झाली म्हणजे मी तुम्हाला येणार का शिकवायला, उद्यापासून मला मी नाही येणार, बरोबर. माझं बोलतील, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला शिकवायला येऊ शकतो नाही, म्हणजे क्वालिटीला शिकवायला आपला कोणतरी एखादी व्यक्ती पाहिजे. म्हणजे काय, तर सध्याचा CJI आहे, सध्याचा सरन्यायाधीश आहे, हा टेम्पररी पिरियडसाठी काय ॲब्सेंट आहे. पहिला मुद्दा. दुसरा की तो त्याच्या इनकॅपॅसिटीमध्ये काम करतो, ज्याला जे अधिकार दिले आहेत त्याचे तो अधिकार वापरून तो पूर्णतः काम करून नाही राहिलेला आहे. थर्ड, त्याची डेथ झाली आहे, म्हणजे सध्याचं जे पद आहे CJI पद हे आता तिथे नाही आहे, म्हणजे वॅकंट आहे, बरोबर. हे पद काय वॅकंट आहे. या तीन कंडिशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रेसिडेंट एखाद्या न्यायाधीशाची, म्हणजे एखाद्या न्यायाधीशाची CJI नाही म्हणता मी, सरन्यायाधीश नाही म्हणता, एखाद्या न्यायाधीशाची CJI म्हणून नेमणूक करू शकतो आणि त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिंग CJI, हंगामी सरन्यायाधीश. लक्ष द्या, CJI जो सध्याचा CJI म्हणजे प्रेझेंट मध्ये. फॉर एक्झाम्पल मी माझं एक्झाम्पल दिलं, मी तुम्हाला माझी तब्येत जर खराब झाली तर मी टेम्पररी पिरियडसाठी ॲब्सेंट राहणार, म्हणजे राहणार. तुम्हाला मी सांगितलं काल मला सर्दी झालेली होती आणि मी टेम्पररी पिरियडसाठी आता 1-2 दिवसासाठी सुट्टीवर गेलो असतो. हा टेम्पररी पिरियड होता, बरोबर. मग मला पॉलिटी शिकवायला दिला आहे, पण मी पॉलिटी तुम्हाला व्यवस्थित शिकून नाही राहिलं, असंच टाइमपास करून राहिलं. आपण लेक्चर काढायचं आहे म्हणून लेक्चर काढतोय, बरोबर. तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं असतं, तुम्ही 3-4 दिवसामध्ये तुम्हाला कळून गेलं असतं आणि तुम्ही डायरेक्ट सरांना सांगितलं असतं, सर या क्लिअर सरांच्या लेक्चरला लावू नका कारण की आम्हाला पॉलिटी काही समजत नाही, बरोबर. तिसरं, असं व्हायला नको, पण माझी डेथ झाली, ठीक आहे, व्हायला नको पण झाली. मी पण आलोय, जाणार आहे, तुम्ही पण आहात, बरोबर. सगळेच आले आहेत, जाणार आहात, बरोबर. हा निसर्गाचा नियम आहे. मातीतून आलो होतो आणि मातीत जाणार म्हणजे जाणार. त्यामुळे ती सत्य आहे, ते कटू सत्य आहे, ते ऍक्सेप्ट करावंच लागेल. डेथ झाली, सीट करायला वॅकंट झाली, बरोबर की नाही. अशा कंडिशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये राष्ट्रपती एखाद्या न्यायाधीशाची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. किती लोकांना समजले, एखाद्या व्यक्तीची एखाद्या न्यायाधीशाची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करू शकतात. कळलं काय,
हे कळालं का? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिझन सुद्धा लक्षात ठेवायचे की रिझन कोणते कोणते असू शकतात. एक वॅकंट एक इनकॅपॅसिटी म्हणजे अकार्यक्षमता आणि दुसरं म्हणजे टेम्पररी पिरियडसाठी अब्सेंट असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याला 3 कारणास्तव प्रेसिडेंट हंगामी सभापती म्हणून त्याची नेमणूक करू शकतो. बरोबर. व्हेरी गुड. कोणासोबत विचार करतो सांगितलं ना आपण कालच बघितलं ना सरन्यायाधीशांची कोण सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश प्लस हायकोर्टचे न्यायाधीश. बरोबर. जसं ज्यांना व्यवस्थित वाटला तो त्या दोघांची रिकमेंडेशन घेतो आणि सीजीआयची नेमणूक करतो. रजत आला लक्षात? काल आपण बघितलं ना रजत सरन्यायाधीशांची नेमणूक ठेवायची. बरोबर. दुसरा मुद्दा ऍक्टिंग हंगामी सभापती थोड्याशी छोटीशी त्यामध्ये संबंधित त्याला मराठीमध्ये म्हणतात. मी लिहितोय मला हे असं काहीतरी म्हणतात मराठीमध्ये. हा केसमध्ये पण असतो. राष्ट्रपतीकडे स्वविवेकाधिकार नाही आहेत. फक्त राष्ट्रपतीकडे एकच स्वविवेकाधिकार आहे. तो म्हणजे कोणता की संविधानामध्ये दिलेला आहे नकाराधिकार. सांगितलं तुम्हाला पॉकेट वेटो. बरोबर की नाही. आणि दुसरा म्हणजे काय जेव्हा तो PM ची नेमणूक करतो जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा त्याला ते दोनच आपल्या काय स्वविवेकाधिकार आहे. हे त्याला विद्यार्थी मित्रांनो कोणाचं सांगायचं आहे आपल्या फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश किंवा हायकोर्टचे इतर न्यायाधीश. ठीक आहे. तथ्य जजेस. ठीक आहे. मराठीमध्ये म्हणतात 2-4 वर्ष आहेत बघून घ्या. ॲड ऑफ जजेस. दुसरा शब्द मी याला देतो तुम्हाला टेम्पररी जजेस. इंग्लिशमध्ये टेम्पररी. तुम्हाला माहित आहे तुमच्या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये इतक्या केसेस पेंडिंग आहे की जर आपली न्याय व्यवस्था दररोज जरी काम करायला लागली ना 10-15 वर्ष तरी इतक्या केसेस कधी सॉल्व्ह होणार नाही. इतक्या केसेस आपल्याला असतील. बरोबर. पण एखाद्या वेळेस काय होतं 100 केसेस झाल्या बरोबर. आणि ते 100ही केसेस खूप इम्पॉर्टंट असतात. लवकरात लवकर जजमेंट देणं. बरोबर. जे लवकरात लवकर त्याचं जजमेंट देणं. बरोबर की नाही. पण जो कोरम आहे जो गणपूर्ती आहे कुठली सुप्रीम कोर्टमध्ये गणपूर्ती तुम्हाला माहिती आहे किती % आहे? किती आहे? 34. किती गणपूर्ती आहे? 34. इतके साधे त्याच्यावरती नाही 33+1. पण हे जर आता हे जे लोक आहेत हे न्यायाधीश आहेत हे दुसऱ्या केसेसमध्ये काय असेल इन्व्हॉल्व असतील. दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतील. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये जे इम्पॉर्टंट केसेस आलेली आहे त्याला सॉल्व्ह कोण करणार? अशा परिस्थितीमध्ये सीजीआय सरन्यायाधीश हायकोर्टच्या जजेसना कोण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टमध्ये काम करायला बोलवू शकते. त्याला म्हणतात ॲड ऑफ जजेस. म्हणजे काय जेव्हा एखाद्या केसेसला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे सुप्रीम कोर्टमध्ये गणपूर्ती कमी भरते अशा परिस्थितीमध्ये कोण सीजीआय सरन्यायाधीश हायकोर्टच्या जजेसना सुप्रीम कोर्टमध्ये काम करण्यासाठी बोलवू शकते. कधी जर गणपूर्ती कमी भरली असेल. गणपूर्ती म्हणजे जर एखाद्या वेळेस कुठे आता तू विचार कर काउन्सिल ऑफ मिनिस्टरला जर विचारलं तर कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप होणार की नाही कर. तू विचार कर ना. आणि आपल्याला कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप नको आहे. बरोबर. म्हणून इथे तू विचारत नाही. हो की नाही. आपण शिकलो ना 50 नंबरची केला ज्युडिशियरी सेपरेट फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. आठवतं का? म्हणजे काय या तथ्यजजेसची नेमणूक जर करायची असेल विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कंडिशनमध्ये होऊ शकतात? जेव्हा गणपूर्ती कमी भरली तेव्हा.
जेव्हा गणपूर्तीमध्ये नंबर ऑफ केसेस खूप जास्त आहेत आणि जे नंबर ऑफ जजेस आहेत कमी आहेत, बरोबर, नंबर ऑफ जजेस काय कमी आहेत, केसेस खूप जास्त आहेत, हे इतके शक्य आहे का 10 जजेस आहेत आणि 1000 केसेस आहेत, शक्य आहे का सॉल्व्ह करणं नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनो काही हायकोर्टचे न्यायाधीश सुद्धा तिकडे बोलावले जातात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण ॲडहॉक जजेस. समजलं का? जेव्हा गणपूर्ती कमी असतं तेव्हा सीजीआय काही जजेसना, हायकोर्टच्या जजेसना, न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टमध्ये बोलून घेतात आणि केसेस सॉल्व्ह करतात. म्हणजे ठीक आहे. आता एक तुम्हाला छोटासा टर्म शिकवतो, रिटायर्ड जजेस. ज्याला मराठीमध्ये निवृत्त निवृत्त न्यायाधीश. सेम गणपूर्ती कमी भरली, कोरम कमी भरला आणि वर्कलोड जास्त आला. कोरम गणपूर्ती कमी भरली आणि विद्यार्थी मित्रांनो कोरम कमी भरलं आणि वर्कलोड वाढलं, बरोबर. अशा परिस्थितीमध्ये जे सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड न्यायाधीश होते, सुप्रीम कोर्टचे जे रिटायर्ड झालेले न्यायाधीश आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा न्यायाधीशांना सीजीआय विथ द रेकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट, सीजीआय विथ द रेकमेंडेशन ऑफ राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट, बरोबर, विथ द रेकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टचे जे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये एखाद्या केससाठी बोलावू शकतात. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, ॲडहॉक मध्ये आणि रिटायर्ड मध्ये काय डिफरन्स आहे. ॲडहॉक मध्ये कुठले जजेस आहेत, सुप्रीम कोर्टचे निवृत्त जजेस आहेत. इथे निवृत्त जजेस नाही आहेत ना, लक्ष द्या मी काय म्हणतो, इथे निवृत्त जजेस नाही, इथे हायकोर्टचे न्यायाधीश आहेत, बरोबर. आणि इथे रिटायर्ड काय न्यायाधीश आहे, रिटायर्ड म्हणजे काय निवृत्त. आता तुम्हाला लास्ट इयरचं नाही 2018चा प्रश्न मेन्स मध्ये आलेला. ऍक्टिंग जजेस, ॲडहॉक जजेस आणि रिटायर्ड जजेस. प्रश्न असा होता 62 वर्ष वय, 62 पेक्षा कमी वर्ष वय कुठे आहे सांगा. 62 वर्ष वय कमी कुठे आहे. ऍक्टिंग जज मध्ये राहील, ॲडहॉक जज मध्ये राहील की रिटायर्ड जज मध्ये. सांगा लवकर सांगा. व्हेरी आता समजून घे. व्हेरी 1 and 2 ॲडहॉक, व्हेरी ॲडहॉक अगदी बरोबर. मला सांगा ऍक्टिंग जज मध्ये कसं राहणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे ऍक्टिंग जज मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय की तो वयाने जास्त असायला पाहिजे. ऍक्टिंग जज मध्ये काय 65 वर्ष, मॅक्झिमम एज किती 65 वर्ष, बरोबर. मला सांगा कसं शक्य आहे हो, जर एखादी व्यक्ती 62 वर्षाचा आहे तो 3 वर्षापर्यंत न्यायाधीश राहील का, सर न्यायाधीश राहील का, तुम्हीच विचार करा. राहणार, बरोबर. रिटायर्ड म्हणजे एक तर तो हायकोर्टमधून रिटायर झाला असेल किंवा सुप्रीम कोर्टमधून रिटायर झाला असेल 65, 62च्या वरती आणि 65च्या म्हणजे 62 नाही. उरला कोणता ॲडहॉक जजेस. म्हणजे विद्यार्थी हा तुमच्या आयोगाने विचारलेला प्रश्न आहे कधी 2018 मेन्समध्ये की खालीलपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये वय 62 पेक्षा वय कमी असतं, बरोबर. 62 पेक्षा वय कमी असतं, बरोबर. तुम्हाला तर ऍक्टिंग जजमध्ये सुद्धा असतं, ऍक्टिंग सीजीआय मध्ये सुद्धा असतं, बरोबर. पण रे मला सांगा 62 वर्षाचा जर आपण सीजीआय बनवलं तर त्याच्यावरती कोणीतरी असेल की नाही, बरोबर. वयाने मोठा असेल की नाही, कारण की तुम्हाला माहित आहे
एखादी सरन्यायाधीश 2, 4 किंवा 3च महिन्यापर्यंत कालावधी घुसू शकतो, बरोबर. तुम्ही अभ्यास केला पण आहे त्याचा. बोबडे झालं, आता कोणते आहे बोबडे, सॉरी रंजन गोगाई होते, बरोबर. हे सगळे तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो कुठे आहे ऍड ऑफ केस. सगळ्यांना लक्षात आलं, सगळ्यांना लक्षात आलं का. व्हेरी क्लिअर. आता आपल्याला जबरदस्त टॉपिक शिकायचं याच्यामध्ये. मी 2-4 प्रश्न लिहितोय आणि ते प्रश्न मला तुमच्याकडून बरोबर पाहिजे, हा चुकी नका लिहू. मी प्रश्न लिहितोय छान सुटसुटीत प्रश्न नाही काढत, आपण ना असं लिहितो ना. मी छान प्रश्न लिहितोय, तुम्ही त्याचे बरोबर उत्तर द्या, कारण की हे प्रश्न तुम्हाला आयोग दरवर्षी 22 वर्षा विचारत असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आयोग कशा पद्धतीने तेवढं अभ्यास करून घेता. पहिला प्रश्न म्हणजे हू इज द, एक्सप्लेन करता मी, कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पहिला प्रश्न. सगळे ऐका, सगळे जाऊ नका, फक्त तुम्ही प्रश्न बघा. हू इज द गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन. Who is the protector of fundamental rights? म्हणजे मूलभूत हक्क. Who is the guarantor, ठीक है, of fundamental rights? Next. Who is the nominal custodian of constitution? मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, इथं लिहिलं. पहिला सुप्रीम कोर्ट, सेकंड प्रेसिडेंट, थर्ड पार्लिमेंट आणि फोर्थ पीएम. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ठीक आहे. हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 1, 2, 3 साठी सांगितलं झाले. व्हेरी सगळ्यांना विचारताय, जितके लोक प्रेझेंट आहे तितक्या नाही आन्सर विचारताय, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हेरी पहिल्याचं उत्तर काय लिहिलं कोणी, व्हेरी गुड, सुप्रीम कोर्ट. व्हेरी गुड. पहिल्याचं लिहिलं सुप्रीम कोर्ट म्हणजे व्हेरी गुड. दुसऱ्याचं गार्जियन, त्याला गार्डियन म्हणतो आपण. सेकंडचं काय, सेकंडचं जरा लवकर. सेकंडचं आन्सर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, पार्लिमेंट. व्हेरी गुड, पार्लिमेंट. सेकंडचं पार्लिमेंट म्हणजे व्हेरी गुड. प्रोटेक्टर, हू इज द प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट, सांगा मला लवकर. सुप्रीम कोर्ट. व्हेरी गुड, सुप्रीम कोर्ट. व्हेरी गुड. हा, हू इज द गॅरंटर ऑफ फंडामेंटल राईट, फंडामेंटल राईटची गॅरंटी कोण देतं, लवकर चला. कोण देतं फंडामेंटल राईटची गॅरंटी कोण देतं तुम्हाला, पार्लिमेंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नॉमिनल कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, लास्ट प्रेसिडेंट. इकडे विजिबल आहे का, इकडे विजिबल आहे का, विजिबल दिसतंय का. दोन शब्द शिकवतो, दोन. या दोघांमधला डिफरन्स शिकवतो, ठीक आहे. कस्टडी म्हणजे काय आणि गार्जियन म्हणजे, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. हा फक्त शेवटचा कॉन्स्टिट्यूशन काढून. कस्टडी घेणे म्हणजे काय आणि गार्डियन म्हणजे,
सिंपल शब्द आहे, पण आपण अभ्यास करणार तशा पद्धतीने मला आपण तेवढं माहिती जातं. मी तुम्हाला नेहमी सांगतो की मला सख्या 7 बहिणी आणि मी होतो ना, बरोबर, तो अर्जन होतो. तर मला कसं कधी मध्ये तरी असं वाटतं की मला माझ्या आईवडिलांनी दत्तक घेतलं असेल. मला कधी मध्ये असं वाटतं की मला माझ्या आईवडिलांनी काय घेतलं असेल, दत्तक घेतलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली त्यांनी काय घेतली, माझी कस्टडी घेतली. कोणी? माझ्या आईवडिलांनी. म्हणजे मला दत्तक, एखाद्या ऑर्फनेज होममधून मला काय घेतलं असेल, दत्तक घेतलं असेल, म्हणजे माझी कस्टडी घेतली, बरोबर. आणि ते नंतर जाऊन माझे काय म्हणले, गार्जियन म्हणले. नंतर जाऊन माझे काय म्हणले, गार्जियन म्हणले, बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या माझ्या सख्या 7 बहिणी आहेत त्याच्यात मी कस्टडी घेतली आहे, तर बाय डिफॉल्ट काय होते, गार्डियन होते. बाय डिफॉल्ट काय होते, गार्डियन होते, बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एवढं लक्ष द्यायला पाहिजे, कस्टडी आणि गार्जियन म्हणजे काय. कस्टडी म्हणजे काय, पहिले तुमची कस्टडी घेतो आणि नंतर मी तुमचं प्रोटेक्शन करतो किंवा तुमचं संगोपन करतो. आणि गार्जियन म्हणजे काय, कस्टडी घेण्याची गरज नाही आहे, कस्टडी घेण्याची गरज नाही आहे, मी डायरेक्टली तुमचं काय करणार, तुम्हाला हेल्प करणार. फॉर एक्झाम्पल, व्हाईस प्रेसिडेंट इज अ एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ राज्यसभा. म्हणजे उपराष्ट्रपती हा बाय डिफॉल्ट राज्यसभेचा अध्यक्ष असेल. सेम गार्जियन म्हणजे काय, बाय डिफॉल्ट माझे आई वडील माझ्या मुलांची किंवा त्यांच्या मुलांचं काय करणार, संगोपन करणार. कस्टडी म्हणजे काय, नाही, पहिले मी काय करतो, त्याची कस्टडी घेतो आणि नंतर काय करतो, त्याला काय करतो विद्यार्थी मित्रांनो, मग मी त्याला काय म्हणतो, माझ्या हाऊसचा मेंबर बनवतो आणि नंतर गार्जियन घेतो. समजलं का? कस्टडी म्हणजे काय, पहिली कस्टडी म्हणजे काय, पहिली कस्टडी घेणे आणि नंतर त्याचं गार्जियन पद घेणे. पण गार्जियन म्हणजे काय, बाय डिफॉल्ट गार्जियन पद घेणे. व्हेरी लक्षात आलं सगळ्यांना, व्हेरी गुड. मग प्रश्न असा आहे आपला, हु इज द कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हु इज द कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हा 2018चा प्रश्न आहे, युपीएससीने विचारला, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोण आहे हो, सुप्रीम कोर्ट. कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. की सुप्रीम कोर्ट काय करतं, आपल्या संविधानाला प्रोटेक्शन करण्याचं काम, आपल्या संविधानाला इंटरप्रिट करण्याचं काम, आपल्या संविधानाची गॅरंटी देण्याचं काम कोणाचं आहे, सुप्रीम कोर्टचं. कोणाचं आहे, सुप्रीम कोर्टचं, बरोबर. कोणाचं आहे, सुप्रीम कोर्टचं. ज्याने सुप्रीम कोर्ट दिला अगदी बरोबर. हु इज द गार्जियन ऑफ सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन. हु इज द गार्जियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इथे सुद्धा कोण आहे, सुप्रीम कोर्ट. मला सर का, अरे सुप्रीम कोर्ट नसेल तर पार्लिमेंट काही करेल रे, त्यांच्या हिशोबाने त्यांच्या हिशोबाने देशाला बनवेल, त्यांच्या हिशोबाने. तुम्हाला माहिती असेल ना, ब्लॅक स्पॉट ऑफ द इंडियन डेमोक्रेसी बघितलं असेल तुम्ही, 1970 पासून 1977च्या काळामध्ये, बरोबर. म्हणतो आपण, तुम्ही सगळं अभ्यास केला असेल. पण विद्यार्थ्यांनी त्याचं सुद्धा प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, त्याची गॅरंटी देण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा कोणाकडे आहे, सुप्रीम कोर्ट. 2 मुद्दे क्लिअर झाले का, 2 क्वेश्चन क्लिअर झाले का सगळ्यांचे. कस्टडी पण आहेत आणि गार्जियन पद सुद्धा. सांगा लवकर सांगा, म्हणजे दोन्ही पद त्याच्याकडे. हु इज द प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट्स. तुम्हाला माहित आहे, तुमचे फंडामेंटल राईट जर ब्रेक झाले, मूलभूत हक्क ब्रेक झाले, तर याला घेऊन आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टकडे जाऊ शकतो. सुप्रीम कोर्ट नंबरला 32 नुसार आणि हायकोर्टला आर्टिकल नंबर 226 नुसार. हायकोर्टला 226 नुसार, म्हणजे त्याचे प्रोटेक्टर पण काय, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्ट तुमच्या मूलभूत हक्कांची गॅरंटी पण देतो की जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं असेल तर डायरेक्टली मी स्वतःहून ज्युडिशियल रिव्ह्यू घेतो, म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन घेतो आणि सगळ्या मूलभूत हक्कांना तुम्हाला लोकांना पुरवतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की तो मूलभूत हक्कांचा प्रोटेक्टर पण आहे आणि मूलभूत हक्कांचा गॅरंटर. आणि जो शेवटचा प्रश्न आहे, हु इज द नॉमिनल गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सांगा कोण असेल मग आता, या सांगा 4 ऑप्शन पैकी कोण असेल, सांगा लवकर. मी सगळं सांगितलेलं आता तुम्हाला. कोण असेल, व्हेरी प्रज्ञा, व्हेरी. कोण असेल लवकर सांगा. चला सगळे सांगा मला, एकच नाही सगळेच सांगा. चुकलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही, मी एक्सप्लेन केलं ना. प्रज्ञा, प्रेसिडेंट, व्हेरी गुड. बाकी लोक नाही का. हु इज द नॉमिनल कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
प्रेसिडेंट. अगदी बरोबर. कोण आहे? प्रेसिडेंट. मग सर मला तुम्ही आताच सांगितलं मला इकडे आताच वरती लिहिलं, आत्ताच वरती लिहिलं तुम्ही काय लिहिलं की कस्टोडियन. नॉमिनल विचारलाय, हा नॉमिनल. कारण की विद्यार्थी मित्र तुम्ही बघितलं असेल की राष्ट्रपती जेव्हा काय घेतो, शपथविधी घेतो. राष्ट्रपती जेव्हा शपथविधी घेतो तर शपथविधीमध्ये दिलाय टू प्रोटेक्ट अँड अपहोल्ड दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. लक्ष द्या, राष्ट्रपती शपथ घेतो. जेव्हा राष्ट्रपती स्वतःची ओथ घेतो तेव्हा तो शब्द विचारतो, तेव्हा तो स्टेटमेंट विचारतो की मी देशाच्या संविधानाची संरक्षण करेन आणि त्याला अपहोल्ड करेन. म्हणजे मी सगळं बघण्याचं काम माझं आहे. म्हणून आपण नॉमिनल वापरतो. पण नॉमिनल जर काढला तर काय यायला पाहिजे आन्सर आपलं? नॉमिनल जर काढला तर डायरेक्ट सुप्रीम कोर्ट. आला का लक्षात? म्हणजे पाचही प्रश्न आता तुमचे चुकणार नाही असं मला वाटतं सगळे. आणि नॉमिनल जर विचारलं तर कोणाला पाहिजे? प्रेसिडेंट. तर नॉमिनल नाही विचारलं तर कोणाला पाहिजे? सुप्रीम कोर्ट. सगळ्यांना समजलं? प्रियंका काय नाही, तू जाते येते क्लिअर? सगळ्यांना काही डाऊट आहे मला विचारा, लवकर विचारा. काही डाऊट असतील मला विचारा, मी पुढे जातो. व्हेरी गुड. सगळं क्लिअर झालं? म्हणजे मी इतकं छान शिकवतो का? व्हेरी गुड. त्यामध्ये सगळ्यांना क्लिअर होत आहे. म्हणजे मी खूपच छान शिकवतो का? हा, नेटवर्क प्रॉब्लेम. सॉरी सर, काही प्रॉब्लेम नाही. नेटवर्क हा ऍक्च्युली थोडा जिओचा प्रॉब्लेमच आहे ना. खूपच छान शिकवतो. थँक्यू विशाखा, थँक्यू रजत. थँक्यू प्रेमीला मॅम. आपण ना तुमचे एकही डाऊट ठेवणार नाही. ठीक आहे? आज तुम्ही मला म्हटलं तुम्ही छान कमेंट दिले ना. ठीक आहे, आपण तुमचा एकही डाऊट ठेवणार नाही. ठीक आहे? ओके. ऑडिओ आणि व्हिडिओ प्रॉब्लेम वगैरे ठीक आहे ना. ॲक्च्युली थोडा नेटवर्कचा इश्यू आहे ना, त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की आता या जर आपण याच्यापेक्षा फिजिकल क्लासमध्ये असतो अजून मजा केली असते आपण, बरोबर. पण आता ते तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये नेटवर्क जुळत नाही. जरी आपण म्हणतो ना ग्लोबल ॲज अ विलेज झाला आहे, ग्लोबल ॲज अ विलेज बनलेला आहे, पण विद्यार्थ्यांना पूर्ण नेटवर्क प्रॉब्लेममुळे इतकं आपण क्लोज येऊ शकत नाही, बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जेवढं होईल तेवढं शक्य आपण इथूनच किंवा जेव्हा म्हणजे ऑनलाईन आपला लॉकडाऊन ओपन जाईल तेव्हा आपण फिजिकल क्लासवर सुद्धा कन्वर्ट करू शकतो याला. तर आपण त्याचं प्रिपरेशन सुद्धा करूया. ठीक आहे? चला, आता क्लिअर आहे का? आवाज बघा, क्लिअर आहे का? आवाज क्लिअर आहे? आवाज क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे. आता फंक्शन्स ऑफ, आता बघायचे आपल्याला फंक्शन की सुप्रीम कोर्ट कोणते कोणते कामं करते. आता आपल्याला फंक्शन्स बघायचे आहे की सुप्रीम कोर्ट कोणते कोणते काम करते, बरोबर. सुप्रीम कोर्टचे अधिकार आपण बोलतोय. सुप्रीम कोर्टचे अधिकार, जो पहिला अधिकार आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रारंभिक. प्रारंभिक अधिकार. इंग्लिशमध्ये म्हणतात ओरिजिनल ज्युरिसडिक्शन. या अधिकाराला दोन भागामध्ये डिवाइड केलं. या अधिकाराला दोन भागामध्ये डिवाइड केलं. एक एक्सक्लुसिव्ह आणि दुसरा नॉन एक्सक्लुसिव्ह. एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय? फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट, ओनली सुप्रीम कोर्ट, ओनली सुप्रीम कोर्ट, बाकी दुसरं कोणतंही कोर्ट नाही. लक्ष द्या. जे प्रारंभिक अधिकार आहेत ते खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं. आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मी खूपदा बघितले. या टॉपिकवर नाही म्हटलं तरी मी या टॉपिकवर नाही म्हटलं तरी आतापर्यंत 15 ते 16 प्रश्न बघितले. ओरिजिनल ज्युरिसडिक्शन किती प्रकारच्या? दोन प्रकारच्या. एक एक्सक्लुसिव्ह आणि दुसरा नॉन एक्सक्लुसिव्ह. एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय?
फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट, म्हणजे फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टच निर्णय देणार, बाकी कोणतंही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. बाकी कोणतंही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. नॉन एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? पहिल्या इन्स्टन्समध्ये, फर्स्ट इन्स्टन्स, पहिल्या इन्स्टन्स जर केसला हँडल करणे म्हणजे नॉन एक्सक्लुझिव्ह. पहिले तुम्हाला ओरिजिनल शिकवतो, मग तुम्हाला हे समजेल. ओरिजिनल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रारंभिक अधिकार म्हणजे काय? पॉवर टू हिअर म्हणजे काय? पहिल्यांदा एखादी केस, पहिल्यांदा जी डायरेक्टली केस कुठे जाणार, त्या न्याय व्यवस्थेमध्ये जाणार, म्हणजे त्याचा काय असेल तो प्रारंभिक अधिकार. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुमची पोस्ट निघाली, हे तुम्हाला पहिले माहिती आहे की दुसऱ्यांना पहिले माहिती? सांगा मला. हे तुम्हाला पहिले माहिती की दुसऱ्यांना पहिले माहिती? तुमची जर पोस्ट निघाली यावर्षी, हे तुमचा रोल नंबर तुम्हाला माहिती असेल, तुमचा रोल नंबर तुम्हाला माहिती असेल, बरोबर? तुम्हालाच माहिती असेल, बरोबर? म्हणजे काय होतं, सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती होणे किंवा तुम्ही त्या गोष्टीचा आढावा घेणे म्हणजे प्रारंभिक अधिकार, म्हणजे पॉवर टू हिअर इन फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे पहिल्या इन्स्टन्समध्ये त्या केसला होल्ड करणं म्हणजे प्रारंभिक अधिकार. बरं, पण या प्रारंभिक अधिकाराला आपण दोन भागामध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे काय? फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट, बाकी देशातलं कोणतीही न्यायव्यवस्था त्याच्यावर जजमेंट देऊ शकत नाही. सर मग तुम्ही एक्झाम्पल द्या मला, असं बोलतात. हो, मी एक्झाम्पल देतो. केंद्र राज्य विवाद, केंद्र राज्य विवाद, केंद्र राज्य विवाद, केंद्र राज्य विवाद या निर्णयांवर, यांच्या विवादावर जजमेंट देण्याचा जो हक्क आहे तो एक्सक्लुझिव्ह कोणाला मिळाला आहे? सुप्रीम कोर्ट. म्हणजे देशाचा हायकोर्ट याच्यावर निर्णय देऊ शकतात, देशाचा हायकोर्ट याच्यावर निर्णय देऊ शकतात. राज्य आणि राज्य, राज्यामधील तंटे विवाद. टू स्टेट एका साईडला, दोन राज्य एका साईडला, दोन राज्य दुसरं. म्हणजे सरळ म्हणतो मी, राज्यामधले भांडणं, केंद्र राज्यामध्ये भांडणं, हे सगळे कुठे येतात? एक्सक्लुझिव्ह मध्ये. फक्त आणि फक्त, ओनली आणि ओनली सुप्रीम कोर्टच सॉल्व्ह करू शकतं. ओनली आणि ओनली फक्त सुप्रीम कोर्ट, फक्त सुप्रीम कोर्ट. म्हणजे केंद्र राज्य संबंध, किंवा याला मी असंही संघ म्हणू शकतो, संघ राज्य पद्धतीमध्ये विवाद, संघ राज्य पद्धतीमध्ये विवाद, संघ राज्य पद्धतीमध्ये विवाद. बरोबर? म्हणजे केंद्र राज्याचे संबंध खराब झाले असतील, राज्याचे संबंध खराब झाले असतील, केंद्र एका साईडला आहे आणि 4-5 राज्य तिकडल्या साईडला आहेत. बरोबर? ही जर सॉल्व्ह करण्याचा अधिकार आहे फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टला. बरोबर? म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन. याला दुसरा कोणतंही कोर्ट सॉल्व्ह करू शकत नाही. हायकोर्ट असं, देशाचं डिस्ट्रिक्ट कोर्ट, हे कोणतं करतं? फक्त आणि फक्त आपला सुप्रीम कोर्ट. मग इथे आलं नॉन एक्सक्लुझिव्ह मध्ये. नॉन एक्सक्लुझिव्ह मध्ये विद्यार्थी मित्रांनो, पॉवर टू इन्स्टन्स इन फर्स्ट, पॉवर टू इन्स्टन्स टू हिअर अ केस इन अ फर्स्ट इन्स्टन्स. बरोबर? फॉर एक्झाम्पल मी देतो, रीट पॉवर, याचिका किंवा प्रातिनिधिक पॉवर. रिट्स, बरोबर? याचिका किंवा प्रातिनिधिक पॉवर. डिव्हिजन ऑफ एनी स्टेट कसं कर? प्रश्न आहे तुझा प्रश्न तो व्यवस्थित नाही म्हणला. डिव्हिजन ऑफ एनी स्टेट समजलंच नाही मला, तू काय म्हणतो. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, काय पॉवर टू इन्स्टन्स इन फर्स्ट हिअर इट्स कॉल्ड अ ओरिजिनल ज्युडिशियल किंवा नॉन एक्सक्लुझिव्ह ज्युडिशियल. पण मग रेट आहे की पहिल्यांदा जाऊ शकतो सुप्रीम कोर्टमध्ये, अगदी बरोबर जर उल्लंघन झालं त्याला अगेन जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. सेकंड एक्झाम्पल देऊ, संविधानिक मॅटर. संविधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला जर काही, कॉन्स्टिट्यूशन संबंधित जर काही करायचं असेल, बरोबर? कॉन्स्टिट्यूशन संविधानासंबंधी जर काही करायचं असेल, कॉन्स्टिट्यूशन संबंधी काही करायचं, निर्णय द्यायचा असेल, त्याची व्हॅलिडिटी चेक करायची असेल, सुप्रीम कोर्ट. म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्हाला ओरिजिनल ज्युरिडिक्शन समजलं असेल. बरोबर का? बरोबर आहे का? मी तुम्हाला ओरिजिनल ज्युडिशियल प्रारंभिक अधिकार तुम्हाला समजला असेल. प्रारंभिक अधिकार दोन प्रकार आहे, एक्सक्लुझिव्ह आणि नॉन एक्सक्लुझिव्ह.
एक्सक्लुझिव्ह आणि नॉन एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्ट सॉल्व्ह करू शकतं, बाकी कुठेही ते सॉल्व्ह होऊ शकत नाही. पण नॉन एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट सॉल्व्ह करतंच, पण त्याच्याऐवजी दुसरं कोर्ट सुद्धा त्याला सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन मॅटर झाले, हायकोर्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल मूलभूत काय, हायकोर्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यांना क्लिअर झालं? मोना, रजत, विशाखा, ममता, बाकी लोक रे, प्रज्ञा, व्हेरी गुड. अजय, विशाखा, क्लिअर? त्यामध्ये तुम्हाला लक्ष देता. व्हेरी गुड. आला सेकंड अधिकार, प्राधिलिक अधिकार. रिट्स. त्याला डीप मध्ये घेऊन जाऊ खूप. हा व्हेरी गुड. फायनान्स रिलेटेड मॅटर्स नेहमी मॅम इथे येत नाही. हा, वित्तीय आयोगाबद्दलचे मॅटर इथे येत नाही, ओरिजिनल मध्ये येत नाही. लक्ष द्या. हा व्हेरी गुड. नेहमी मॅम दोन मुद्दे आले. बट कोणते मॅटर येत नाही? हा, कोणते मॅटर येत नाही? पहिला, प्री कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स हे ओरिजिनल मध्ये येते. हा, प्री कॉन्स्टिट्युशनल मॅटर हे ओरिजिनल मध्ये येत नाही. सेकंड, फायनान्स कमिशन बद्दलचे रिपोर्ट्स, यांचे निर्णय सुद्धा, यांच्याबद्दल काही जर झालं याचे निर्णय सुद्धा ओरिजिनल ज्युडिशियल मध्ये येत नाही, ते एक्स्ट्रा ज्युडिशियल मध्ये येतात. एक्स्ट्रा न्यू स्टेट्स आर मेड. तुझ्या मला एकदा एलॅबोरेट करणार, एलॅबोरेट कर, तुला मी असं एक्सप्लेन करतो. नेहमी मॅम लक्षात आलं का, की म्हणजे फायनान्स कमिशन रिलेटेड असलेले, म्हणजे वित्त आयोगासंबंधी असलेले जे निर्णय आहेत ना, ओरिजिनल मध्ये येत नाही, त्यांचा एक्स्ट्रा ज्युरिडिक्शन मध्ये असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एक्स्ट्रा म्हणजे काय, की ओरिजिनलला सोडून किंवा जे बाकीचे अधिकार दिले त्याच्या सोडून ते सगळे अधिकार दिले आपण सेपरेटली मांडतो किंवा त्याला इंटरप्रेट करतो. हा शेवटी अधिकार कोणाचा आहे? सुप्रीम कोर्टचा आहे, बरोबर. पण तो ओरिजिनल मध्ये येत नाही, तो ओरिजिनल मध्ये येत नाही, कारण हे जे मॅटर आहे ओरिजिनल मध्ये प्रारंभिक अधिकारांमध्ये मांडले जात नाही. तुझा प्रश्न आहे तर अजून व्यवस्थित मला समजून नाही. याला रिटला थोडं डीप मध्ये जायचं, की जे जेवढं इम्पॉर्टंट तेवढं असेल. लक्ष द्या. हे प्राधिलिक अधिकार काय? प्राधिलिक अधिकार काय सांगा मला. वेळ चालेल, जाऊ. प्राधिलिक अधिकार काय सांगा. याचिका अधिकार काय सांगा मला. सांगा मला काय रिट्स पॉवर काय आहे, सुप्रीम कोर्टचे रिट अधिकार काय नाही माहिती. सुप्रीम कोर्ट हा अधिकार आर्टिकल नंबर 139 नुसार वापरतो. सुप्रीम कोर्ट हा अधिकार आर्टिकल नंबर 139 नुसार वापरतो. किती नुसार? 139, बरोबर. तुम्ही म्हणाल सर तुम्ही काही शिकू नका आम्हाला, आम्ही तर वाचलाय 32 नुसार वाचतोय, आम्ही तर वाचलोय 32 नुसार, किंवा आम्ही वाचलाय 226 नुसार. हो अगदी बरोबर, तुम्ही चुकीचं नाही वाचलं, तुम्ही चुकीचं नाही वाचलंय, तुम्ही बरोबर वाचलेलं आहे, पण चुकीच्या पद्धतीने वाचलं. हे 32 आणि 226 हे लोकांसाठी आहे. हे लोकांसाठी आहे की त्यांचे जर मूलभूत हक्क ब्रेक झाले, त्यांचे जर मूलभूत हक्क ब्रेक झाले तर हे 32 ला घेऊन आणि 226 ला घेऊन, 32 घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये आणि 226 ला घेऊन हायकोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. 32 आणि 226 हा सुप्रीम कोर्टचा अधिकार आहे. या आर्टिकलनुसार सुप्रीम कोर्ट मुख्यालयाचा जजमेंट देतात संबंधी रेटच्या अधिकारात. हा पहिले एक डिफरन्स कळाला का? की सुप्रीम कोर्ट आर्टिकल 139 आणि आपण जेव्हा जातो आर्टिकल नंबर 32 आणि मग आंबेडकरांनी कलम नंबर 32 ला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं, बरोबर का?
हार्ट अँड सॉल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बरोबर आहे का? आर्टिकल नंबर 32ला हा व्हेरी गुड. तुझ्या सुप्रीम कोर्ट नवीन स्टेट फॉर्म झाला ना सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. पण जर ते सिंगल स्टेट बद्दल जर मॅटर असलं तर तुमच्या राष्ट्राचं तुमच्या महाराष्ट्रात हायकोर्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, बरं महाराष्ट्रामधून आपण काय केलं विदर्भ, हे सिंगल स्टेट बद्दल मॅटर आहे. बरोबर, सिंगल स्टेट बद्दल मॅटर आहे, ते हायकोर्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतं आणि ही केस सुप्रीम कोर्टला सुद्धा आणू शकतो. आता समजा कलम नंबर 32ला आपण हार्ट आणि सॉल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. तू मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, का बरं आर्टिकल नंबर 32ला आंबेडकरांनी हार्ट अँड सॉल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं असेल? रिझन काय असेल? रिझन असेल ना, म्हणून म्हटलं असेल ना. कारण याला पण म्हटलं असतं. बाकी या संविधानाचा कलम सुद्धा आहे. सांगा मला. अगदी बरोबर. इट्स सेल्फ फंडामेंटल. तो स्वतःच एक काय मूलभूत हक्क. नाही तुम्ही 226ला म्हटलं असतं, नाहीतर आंबेडकरांनी 226ला सुद्धा म्हटलं असतं की या संविधानाचा आत्मा. याला का नाही म्हटलं? कारण की हा फंडामेंटल राईट्स. तुम्ही विचार करा, हा सुद्धा ब्रेक झाला तर यालाच घेऊन तुम्हाला पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं. तुम्ही विचार करा. म्हणजे त्या थोर विचारवंतांचे विचार बघा. आणि ज्या कलमला म्हटलं विद्यार्थी मित्रांनो हार्ट अँड सॉल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. का? त्याच्या मागे रिझन आहे. कारण की तो स्वतःच एक मूलभूत आहे. पदकार असेल. बरोबर. मग हे जर तुम्हाला समजलं असेल, याला घेऊन आपण रेटमध्ये जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट 139 नुसार जाऊ शकतो. मग आता कलम नंबर 32 शिकावं लागेल. आता कलम नंबर 32 जी 32 शिकतो ते का दिली आहेत आपल्या संविधानामध्ये? आंबेडकरांनी त्याला संविधानाचा आत्मा हृदय पण म्हटलं. का? कारण जर जे मूलभूत हक्क तुम्हाला दिले आहेत कलम नंबर 14 पासून 30 पर्यंत, मुख्य म्हणणं आहे ना, 12 पासून 35 पर्यंत. ठीक आहे. 14 ते 30 या मूलभूत हक्कांचं जर कुठे हनन झालं, मूलभूत हक्क कधीतरी ब्रेक झाले, तर या मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यासाठी, प्रोटेक्शन देण्यासाठी कोणती कलम आहे? 32. तुमचे आता सगळे डाऊट्स क्लिअर होत असतील. या 14 ते 30 मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कोणता आहे? कलम नंबर 32. 14 ते 30 या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे म्हणजे लोकांकडे कोणती कलम आहे? कलम नंबर 32. कोणती कलम आहे? कलम नंबर. आणि हे याला गेला. मग हे फंडामेंटल राईट्स इव्हॉल्युशन कधी झालं? कसं झालं? कोणत्या देशामध्ये घेतलं इव्हॉल्युशन? सांगा. फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स कोणते, सेकंड जनरेशन ऑफ राईट्स कोणते, थर्ड जनरेशन ऑफ राईट्स कोणते आणि फोर्थ जनरेशन ऑफ राईट्स काही माहिती आहे का तुम्हाला? फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स कोणते? सांगा. मी विचारतो तुम्हाला प्रश्न. फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स कोणते, सेकंड जनरेशन ऑफ राईट्स कोणते, थर्ड जनरेशन ऑफ राईट्स कोणते आणि फोर्थ जनरेशन ऑफ राईट्स कोणते? माहिती आहे का सगळ्यांना? व्हेरी गुड. तुझ्या रेट्स म्हणजे आपण शिकवत नाही, फक्त मी एक्सप्लेन करतो. रेट्स म्हणजे प्राधिलेख म्हणजे काय? पेरिगेटिव्ह रेट्स. तू म्हणशील की हे सर काय, तर तुझे मूलभूत हक्क ब्रेक झाले. बरोबर. याला घेऊन सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाऊ शकतं. हबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्टिफिकेट आणि कोवॉरंट. ठीक आहे. मराठीमध्ये बंद प्रत्यक्षीकरण, उत्प्रेषण, परमादेश, अधिकार परीक्षा, या सगळ्या. ठीक आहे. मी एक्सप्लेन करतो. जाऊन आपण गेलो सगळे. काही माहिती काय? फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स कोणते, सेकंड जनरेशन ऑफ राईट्स कोणते, थर्ड जनरेशन? मला सांगा ना, मला कळवतो ते तुम्हाला माहिती आहे की नाही म्हणून. म्हणजे मला ते शिकवायला बरं होईल. तुमचा हा टॉपिक झाला ना फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स टॉपिक झाला का? फंडामेंटल राईट्स चालेल ना? टॉपिक झाला ना? फंडामेंटल इव्हॉल्युशन फंडामेंटल राईट्स इव्हॉल्युशन हे वे बियॉन्ड 16th century. फ्रान्समध्ये सुरू झालं.
रुसो, रुसो, नेपोलियन माहिती आहे, नेपोलियन रुसो त्याची प्रिन्सिपल होते. या फ्रान्सकडून आपण काय घेतो तुम्हाला माहिती आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता, त्याला समानता होते आणि बंधुता. ते कुठून घेतलं आपण, ते कुठून घेतलं सांगा, कुठून घेतलं आपण, फ्रान्स या देशातून. फ्रान्स या देशात, फ्रान्स या देशातून. फ्रान्स या देशामध्ये लोकांना काही अधिकार दिले होते. मग ते घेतली युएसए, आणि युएसए कडून कोणी घेतले आपण, भारत. म्हणजे फ्रान्स कडून जे मूलभूत हक्क होते ते कोणी घेतले, युएसए, आणि युएसए कडून कोणी घेतले आपण, इंडिया. बरोबर. पण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 शब्द आहेत, या 3 शब्दावरून आपल्या देशामध्ये हे राईट्स काय झाले, इव्हॉल्व झाले. पहिला स्वातंत्र्य म्हणजे फर्स्ट जनरेशन ऑफ, समानता सेकंड जनरेशन ऑफ राईट्स, आणि बंधुता इज द थर्ड जनरेशन ऑफ राईट्स. आणि आता जे चालू आहे ग्लोबल राईट्स, MDG आणि SDG आर ग्लोबल राईट्स. मग फर्स्ट जनरेशन म्हणजे काय, अरे फर्स्ट जनरेशन म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स. सेकंड जनरेशन म्हणजे काय, DPSP, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. बरं. सामाजिक आणि आर्थिक, डेमोक्रेसी किंवा न्याय प्रस्तावित. इंडिव्हिज्युअल पॉलिटिकल डेमोक्रेसी प्रोग्रामने प्रस्तावित. आणि थर्ड, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल राईट्स, DPSP अँड फंडामेंटल ड्युटीज. क्या शिकवेल मी तुम्हाला 12 आणि काय, आणि नंतर आहे ग्लोबल राईट्स, MDG आणि SDG, जे आता पूर्ण जगभर आहे. SDG, SDG आणि MDG हे शिकले नाही का तुम्ही, हे शिकले नाही का की फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स कोणते, या स्वातंत्र्यावर कोणते राईट्स इव्हॉल्व झाले, या समतावर कोणते राईट्स इव्हॉल्व झाले, या बंधुतावर कोणते राईट्स इव्हॉल्व झाले, शिकवतो. स्वातंत्र्यावर जनरेट झाले आपले फंडामेंटल राईट्स. बरोबर. तर तुम्हाला विचारलं इव्हॉल्युशन ऑफ फंडामेंटल राईट्स, देश कोणता असेल, फ्रान्स. देश कोणता असेल, फ्रान्स. पण विचारलं भारताने आपले मूलभूत हक्क कोणत्या देशातून घेतले होते, USA. बरोबर. कोणत्याच्यातून घेतले, USA. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आहे ना 12 वाजता मी तुम्हाला हे शिकवतो, आणि सोबतच रीटचे अधिकार सुद्धा शिकवतो. ठीक आहे. रीटचे अधिकार सुप्रीम कोर्टकडे जास्त आहे, हायकोर्टकडे जास्त आहे, सगळं मी तुम्हाला 12 वाजता एक्सप्लेन करतो. ठीक आहे. 12 पासून आपलं 1 वाजेपर्यंत लेक्चर आहे. तुम्ही सगळेजण या, तुमचे असंख्य डाऊट्स मी क्लिअर करतो, आणि त्यात तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतो. ठीक आहे. चला इथे आपण थांबूया आणि नंतर भेटूया. 12.